ओके. सो आतापर्यंत आपण काय केलं आहे, तर एक छोटीशी नॉर्मलची टेराफॉर्म मध्ये फाईल लिहिलेली आहे. फाईल मध्ये आपण काय करतोय, तर ही फाईल कोणत्या लँग्वेज मध्ये आधी ते सांगा. HCL हॅशिंग ऑफ कॉन्फिगरेशन लँग्वेज, जी की आहे डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन लँग्वेज और डोमेन स्पेसिफिक लँग्वेज पण बोलू शकतो आपण. ठीक आहे. हा, तर इथे आपण सर्वात आधी काय करतोय, तर आपल्याला टेराफॉर्मला हे सांगायचं आहे की कुठे काम करणार आपण, AWS मध्ये काम करणार. करेक्ट आहे. तर AWS मध्ये काम करायसाठी काय करावं लागेल, सर्वात आधी प्रोव्हायडर द्यावं लागेल. जर GCP असेल तर इथे AWS च्या जागेवर काय लिहिणार तुम्ही, GCP, राईट. देन त्यानंतर आपण काय करतोय, इथे रिजन त्या रिजन मध्ये स्पेसिफिकली जाणार आणि एक इन्स्टन्स क्रिएट करणार. देन त्यानंतर इथे आपण काय केलं होतं, ऍक्सेस की वगैरे दिलं होतं. ठीक आहे. तर ऍक्सेस की आणि सिक्रेट की ने आपण AWS मध्ये लॉग इन करणार. आयडिया आहे ना ते. हा, बट आता आपण ऍक्सेस की सिक्रेट की ने काम करतोय का, नाही. कशाने काम करतोय, रोलने काम करतोय. तर हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. गुड. तुम्हाला रोल यूज करावं लागेल असं नाही आहे, तुम्ही ऍक्सेस की सिक्रेट की पण यूज करणार, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर. हा. सो नेक्स्ट, AWS मध्ये गेल्यानंतर काय करणार आपण, एका रिसोर्स वर काम करणार. ऑनलाईन स्क्रीन विजिबल आहे आणि व्हॉइस बरोबर येतोय. ओके, गुड. सो सिंपल, AWS मध्ये एक रिसोर्स क्रिएट करणार. बट कुठला रिसोर्स क्रिएट करणार, तर AWS अंडरस्कोर इन्स्टन्स मध्ये जाणार आपण. ठीक आहे. आणि तिथे आपल्या माय इन्स्टन्स या नावाने हा जो नाव असेल, हा नाव कुणासाठी आहे, हा रेफरन्स आहे. कुणासाठी, टेराफॉर्म साठी. टेराफॉर्म याने आयडेंटिफाय करणार की त्याने काय क्रिएट केलं होतं. क्लिअर. ओके. त्यानंतर आता या इन्स्टन्स साठी काय काय रिक्वायरमेंट असेल, EMI ID पाहिजे, इन्स्टन्स टाईप पाहिजे, की पेअर, सिक्युरिटी ग्रुप, टॅग्स, इवन मोर. इथे मी तुम्हाला हे पण सांगितलं की कॅपिटल एन चा इम्पॉर्टन्स काय आहे. बरोबर. हा. देन त्यानंतर तुम्ही आणखी जर तुम्हाला इथे अवेलेबिलिटी झोन द्यायचं असेल, तर अवेलेबिलिटी झोन इथे देऊ शकता. मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे आर्ग्युमेंट्स कोणते कोणते यूज करता येतात. बरोबर. तर ही आहे आपल्याकडे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन, टेराफॉर्म रजिस्ट्री, AWS मध्ये त्याचा व्हर्जन तुम्हाला दिसतो. ठीक आहे. आणि AWS मध्ये वाटेल ते जे पण काही रिसोर्सेस असेल ते सगळे इथे तुम्हाला दिसेल. त्याचा सिंटॅक्स दिसेल, त्याला कसं क्रिएट करायचं आहे, कसं लिहायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी दिसेल. आणि त्यामध्ये आर्ग्युमेंट्स कोणते कोणते यूज करायचे ते इथे तुम्हाला खाली दिसेल. सी आर्ग्युमेंट्स. ओके. तर आपण कोणते कोणते यूज केले आहेत, तर इथे बघा, आता अवेलेबिलिटी झोन यूज करायचं आहे तर करू शकतो. बट सध्या काय ऑप्शनल आहे, कारण काय कुठलाही रॅन्डमली अवेलेबिलिटी झोन तो यूज करतोय. बट जर स्पेसिफिक केलं तर इथे आपल्याला स्पेसिफिक द्यावं लागेल. काय होईल, आपल्या फाईलमध्ये काय लिहावं लागेल, अवेलेबिलिटी झोन साठी काय लिहितो आपण, कोणता कोड देतो, APSOUTH साऊथ -1A समथिंग, राईट. ABCD मध्ये असते ना अवेलेबिलिटी झोन. हा, तर हा अवेलेबिलिटी झोन झाला. जर तुम्हाला अवेलेबिलिटी झोन नाही द्यायचा आहे तर तुम्ही काय देणार, जर अवेलेबिलिटी झोन नाही द्यायचा आहे तर तुम्ही काय देणार, सबनेट ID पण देऊ शकता की सबनेटच्या आतमध्ये हा झाला पाहिजे क्रिएट. एका पर्टिक्युलर सबनेट मध्ये क्रिएट व्हायला पाहिजे ना, पब्लिक सबनेट असो किंवा प्रायव्हेट सबनेट असो. आहे आयडिया. आपण आता AWS मध्ये जे तुम्ही लर्न केलं आहे ते सगळं रिकॉल करणार आहेत. कळलं का. हा, तर इथे AWS सबनेट ID द्यायची, जी पण असेल, तुमची पब्लिक असेल किंवा प्रायव्हेट असेल. क्लिअर. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इथे आर्ग्युमेंट्स यूज करायचे असतात. काय डाऊट. तर आता ते कसे यूज करणार, काय करणार, तर इकडे पूर्ण आर्ग्युमेंट्स लिहिलेले आहेत. ते त्याची व्हॅल्यूज तुम्हाला यूज करायची. क्लिअर आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जे पण आतापर्यंत आपण यूज केले सगळे इथे दिसतात. आणि आणखी खूप सारे आहेत. तर ते कसे यूज करायचे, जेव्हा पण तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तुम्ही यूज करा. दिसतंय सबनेट ID. टॅग्स पण यूज केलाय आपण. युजर डेटा टाकायचा असेल तर युजर डेटा पण तुम्ही टाकू शकता. बरोबर. आता हे युजर डेटा कसा टाकायचा त्याबद्दल थोडी सर्च करायला लागेल. क्लिअर ना. लिहायचं कसं बा, बाकी सब तुम्हाला लिहिता येईल. ओके. नेक्स्ट,
आता एक काम बघू आपण, या फाईलला एक्झिक्यूट कसं करायचं ते बघितलं होतं. तर लगेच याला एक्झिक्यूट करू आणि ज्या बाकीच्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या बाकी आहे त्या चालू करू. तर सिंपल ऍड करतोय, स्पेसिफिक अवेलेबिलिटी झोन ऍड केलाय मी. इकडे येणार इन्स्टन्सवर, इथे आपल्याला एक इन्स्टन्स दिसला पाहिजे. ठीक आहे. आणि आपला जो आपण एक्सेस घेतला आहे इथे पण बघा तुम्हाला 2 फाईल एक्स्ट्रा दिसेल. जेव्हा आपण टेराफॉर्म इनिट करतो तेव्हा काय होतं, टेराफॉर्म इनिट करतो तेव्हा काय होतं, राईट. जेवढे पण फाईल्स असणार यामध्ये आपण क्रिएट केलेल्या त्या सगळ्या फाईल काय होईल, इनिशिएट होईल. त्यामध्ये बॅकएंड कोण आहे, त्यामध्ये प्रोव्हायडर कोणता यूज केलेला आहे ते तो चेक करणार. आणि प्रोव्हायडर जो प्रोव्हायडर आपण यूज करतोय त्या प्रोव्हायडर साठी कम्युनिकेट करण्यासाठी काय घेऊन येणार, तो रजिस्ट्री घेऊन येणार, ज्यामध्ये काय असतात, प्लगइन्स असतात. ठीक आहे. हा, तर टेराफॉर्म इनिट आपण करतोय. टेराफॉर्म इनिट झाल्यानंतर दुसरी प्रोसेस काय होती लाईफ सायकल मधली, प्लॅन. प्लॅन मध्ये काय दिसतं, टेराफॉर्म काय काय क्रिएट करणार ते पूर्ण स्ट्रक्चर ब्लूप्रिंट दिसतो आपल्याला. ठीक आहे. आता सेकंड टाइम मी काय केलं इथे बघा, टेराफॉर्म इनिट काल पण आपण केलाय, आज पण केलाय. तर काही बेसिक गोष्टी समजून घ्या. इनिशियलायझिंग द बॅकएंड दिसतंय इथे, द बॅकएंड काय आहे ते पण समजून घेऊ आपण. इनिशियलायझिंग प्रोव्हायडर प्लगइन, त्याच्यानंतरची लाईन यूज करा, रीड करा. रियुजिंग प्रिव्हियस व्हर्जन. आता AWS प्लगइनचा कुठला न्यू व्हर्जन आलाय का, नाही. त्याने काल जे इन्स्टॉल केलं होतं त्यालाच तो रियूज करतोय. जर न्यू व्हर्जन त्याला सापडला असता 3.8 और समथिंग तर त्याने तो इन्स्टॉल केला असता आज. अंडरस्टूड. नेक्स्ट, सो टेराफॉर्म प्लॅन बघितलाय आपण. देन त्यानंतर टेराफॉर्म अप्लाय करतो ना आपण. ठीक आहे. तर हे झालंय का चेक करून घेऊ आणि त्याला अप्लाय करू. गिट ऍड झालेलं आहे, गिट कमिट, -m. ठीक आहे. हिअर कोणती कमांड यूज करावी लागेल आता, git pull origin main. इकडे काय केलंय आपण, मेन लिहिलं होतं, झालेलं दिसतंय. तर pull 1 होऊन जाईल. झाला तर सिंपली टेराफॉर्म अप्लाय. आता जर टेराफॉर्म अप्लाय आपण करतोय तर तो काय करतोय, आपल्याला परमिशन मागतोय की करायचं की नाही करायचं, येस और नो आन्सर द्यावं लागेल ना. बट ते जर तुम्हाला नाही करायचं आहे तर तुम्ही सिम्पली ऑप्शन यूज करा, -, ऑटो अप्रूव्ह, ऑटो अप्रूव्ह. ठीक आहे. तर इथे काय करावं लागतं, मला एंटर करावं लागतं व्हॅल्यू देऊन. तर सिम्पली मी हे कॅन्सल करतोय. कॅन्सल केलं, -ऑटो -APPROVED अप्रूव्ह. ठीक आहे. असं करणार तर तो ऑटोमॅटिकली क्रिएट करायला जाणार. आपल्याला मागणार, परमिशन मागणार का, नाही. तर आता आपल्याला हे बघायचं आहे बघा, तो डायरेक्टली क्रिएट करायला गेले. तर आता आपल्याला हे बघायचं आहे की एकदा इनिट करतोय आपण, प्लॅन करतोय, तर प्लॅन केल्यानंतर काय होतं, प्लॅन केल्यानंतर नाही. ठीक आहे. तर अप्लाय केल्यानंतर आणखी काय आपल्याकडे अवेलेबल होतं. ठीक आहे. इथे आलाय तर इथे ls करा चेक. ls मध्ये आता तुम्हाला दिसेल terraform.tf state दिसतंय. terraform.tf state एक फाईल आहे. आता ही फाईल आहे काय,
तर ही फाईल आहे तुमच्या कम्प्लीट इन्फॉर्मेशन, तुमचा जो काही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट झालेला आहे युजिंग टेराफॉर्म त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन. ओके, कोणती फाईल म्हटलं मी? टेराफॉर्म डॉट टीएफ. हे फाईल खूप इम्पॉर्टंट फाईल आहे, कारण यामध्ये तुम्ही काय करताय त्याचा सगळा कच्चा चिट्टा असेल, त्याचा पूर्ण डेटा असेल. ठीक आहे, EC2 इन्स्टन्स क्रिएट झालाय, S3 बकेट क्रिएट झालाय, सबनेट क्रिएट झालाय, VPC क्रिएट झालाय, काय क्रिएट झालाय. ठीक आहे, सगळ्यांचं इन्फॉर्मेशन, त्याचे ID काय आहे, त्याची डिटेल, पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन. कळलं? म्हणून ही फाईल इम्पॉर्टंट आहे आणि टेराफॉर्म या फाईलला कंटिन्युअसली रेफर करत राहणार. कळलं? कंटिन्युअसली रेफर करत राहणार. आणि ते कशासाठी? मॉडिफिकेशन करण्यासाठी, चेंजेस करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी. कळलं? ठीक आहे. तर आपण काल पण बघितलेलं आहे, आपण छोटासा चेंज केलेला, काय कॅपिटल नेम टॅग दिलेला, तर त्यांनी काय टिल्ड ऑप्शन दिला. आता त्यांनी ते आयडेंटिफाय कुठून केलं की मला फक्त नाव चेंज करायचं आहे, कारण त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे अवेलेबल की क्रिएट काय केलंय आपण. जर क्रिएटेड आहे तर तो परत क्रिएट करणार नाही, त्यामध्ये चेंजेस करणार. अंडरस्टूड? ठीक आहे. हा, आणि चेंजेस करण्यासाठी जर त्याला तो टर्मिनेट करून दुसरा क्रिएट करायचा असेल तर ते पॉसिबल आहे. कळलं? हा, तर TF state is most important file. All infrastructure related data, whatever you are going to create in your AWS using Terraform, all those data present inside what? A TF state file. So या फाईलला प्रोटेक्ट करणे खूप आवश्यक असते. व्हॉट इफ हे फाईल डिलीट झाली? व्हॉट इफ ही फाईल डिलीट झाली? काय होऊ शकतात, काय काय चेंजेस होऊ शकतात, काय काय इश्यूज येऊ शकतात सांगा. टेराफॉर्म कन्फ्युज्ड. टेराफॉर्म कन्फ्युज, त्याला इन्फॉर्मेशनच नाहीये की त्याने काय केलं होतं. टेराफॉर्मला माहिती राहील का की जे क्रिएट केलेला डेटा आहे त्याच्याकडे असेल का? नाही. डेटा जर त्याच्याकडे नाहीये तर तो डिलीट काय करणार? बरोबर ना? तर हा प्रॉब्लेम होतो की टेराफॉर्म TF स्टेट फाईल चुकून डिलीट केली कोणी, तर टेराफॉर्म जे आपण क्रिएट करतोय त्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकणार नाही, त्यामध्ये तो डिलीट करू शकणार नाही, कारण रेफरन्स फाईल गायब. इश्यू समजला? तो त्यासाठी आपल्याला ही फाईल खूप इम्पॉर्टंट आहे अँड वी मस्ट प्रोटेक्ट दिस फाईल. अंडरस्टूड? काही इश्यू, काही डाऊट? ओके, सो चेक करा. कॅट फाईलचा इम्पॉर्टन्स तुम्हाला समजलेला आहे. तर कॅट मध्ये इथे बघा, नाव यू कॅन सी हिअर अ कम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ युअर इन्फ्रास्ट्रक्चर. टेराफॉर्म TF स्टेट फाईल, सी वर्जन आहे, देन AWS अंडरस्कोर इन्स्टन्स, काय इन्स्टन्स केलाय तुम्ही, टाईप काय, नाव काय दिलेलं आहे त्याचं आहे, जे मी आपण बोलतोय ते इथे दिसतंय. गुड. AMI ID आपण काय दिली होती, आहे की नाही इन्फॉर्मेशन. तर ही इन्फॉर्मेशन तो रेफर करतो की काय डिलीट करायचं आहे, काय मॉडिफाय करायचं आहे, काय चेंज करायचं, सगळ्या गोष्टी. जर हीच फाईल नाही आहे तर टेराफॉर्मला माहित राहील का? नाही. तर तुमचा टास्क आहे की ह्या फाईलला प्रोटेक्ट करणे. आणि टेराफॉर्मवर एकच व्यक्ती काम करतो असं नाहीये, मी पण काम करणार, तुम्ही पण काम करणार, बरोबर. तर मला पण ही फाईल, आता हे माझ्या सिस्टम मध्ये फाईल अवेलेबल आहे, पण तुमच्या सिस्टम मध्ये आहे का? नाही. तर असा पण एक सिनारिओ क्रिएट करावा लागेल की हे सेम फाईल टीम मधले 4-5 लोक यूज करू शकेल. हा एक सिनारिओ आणि बॅकअप सिनारिओ, 2 सिनारिओ पाहिजे आपल्याला. कळलं का? हा, आता त्यासाठी आपण काय करणार? असा काय वे आहे की याला आपण एकतर शेअर पण करणार आपल्या कलिग सोबत आणि बॅकअप मध्ये पण ठेवणार. काय असू शकते, काय करू शकतो आपण यामध्ये? तर इथे आता आपल्याला यूज करायचं असते बॅकएंड. तुम्ही स्टार्टिंगला बघितलं ना, इनिशियलायझिंग बॅकएंड. हा, आता त्या बॅकएंडचा काय इम्पॉर्टन्स आहे, तर ह्या फाईलला आपण कुठे सेव्ह करणार ते. कळलं का काय बोलतोय मी? ठीक आहे. तर ही फाईल आपल्याला प्रोटेक्ट करायची आहे आणि प्रोटेक्ट करण्यासाठी मल्टिपल लोकेशन्स वर आपण याला
सेव्ह करू शकतो. त्यामधलाच एक म्हणजे S3 बकेट. त्यामधलाच एक म्हणजे काय, S3 बकेट. ठीक आहे. तर आता ते सेव्ह करण्यासाठी इथे आपल्याला बॅकएंड डिफाईन करावं लागेल. फाईल मध्ये काय करावं लागेल, बॅकएंड आधी डिफाईन करावं लागेल. आता ते पॉसिबल कसं होईल, तर रिजन आपण दिलाय. ओके, ऑफकोर्स आपल्याला या रिजन मध्ये काम करायचं आहे. तर बॅकएंड डिफाईन करण्यासाठी इथे यूज करावा लागतो टेराफॉर्म ब्लॉक. बघा, प्रोव्हायडर ब्लॉक, रिसोर्स ब्लॉक, ब्लॉक मध्ये काम होतं इथे. ठीक आहे. तर काही वेगळं करायची गरज आहे का, मिसमॅच होईल असं काही आहे का, नाही. तर आता टेराफॉर्म ब्लॉक. ओके, आता टेराफॉर्म ब्लॉक मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर बॅकएंड कोड आहे ते डिफाईन करावं लागतं. ठीक आहे. तर इथे बॅकएंड काय देणार आपण, बॅकएंड. ठीक आहे. आता टेराफॉर्मच्या आतमध्ये कोणतं काय आला, ब्लॉक. ठीक आहे. कोणता ब्लॉक आला, बॅकएंड ब्लॉक. आता ह्या बॅकएंड मध्ये आपण काय डिफाईन करणार हे आपल्यावर. एकतर तुम्ही S3 यूज करा, EBS व्हॉल्यूम यूज करा, NFS यूज करा, और अदर थिंग्स. इट्स ऑन यू. ठीक आहे. तर आपण बॅकएंड लेट्स कन्सिडर S3 असं काही यूज करणार आहोत. आपण बॅकएंड मध्ये काय यूज करणार, S3 यूज करणार. नेक्स्ट, आता बॅकएंड मध्ये S3 जर यूज करतोय तर S3 मध्ये कुठे सेव्ह करतो आपण, बकेट मध्ये. तर इथे काय द्यावं लागेल, बकेट द्यावं लागेल. बकेटचं नाव द्यावं लागेल ना. हा, तर बकेट आता आपल्याकडे अवेलेबल आहे का एखादी, ते चेक करा. नाही असं नाही म्हणाला लागत, चेक करू म्हणाला. ठीक आहे. असेल तर यूज करू, नाही तर क्रिएट करू. सिंपल. ओके, नाहीये तर ही एक आपण जेव्हा क्लाउड फॉर्मेशन बघितलं तेव्हाच आहे. सो लिव्ह इट. लेट्स क्रिएट अ सेपरेट वन फॉर व्हॉट, फॉर टेराफॉर्म. ओके, ACL बाकी काही नाही करायचं आपल्याला, याला सिम्पली क्रिएट करायचं आहे. बकेट टेराफॉर्म. अच्छा, मग काय देऊ तुला आता, 1 2 3 4 असं देऊ का, बघू घेतोच की नाही. घेतलंय. ठीक आहे. तर काहीतरी आपली एक बकेट क्रिएट केली आहे आपण. आता आपल्याला ही बकेट यूज करायची आहे. तर या बकेटचं नाव कुठे देणार आपण, व्हॅल्यूज मध्ये. आता हे बकेट आहे कुठे ते पण सांगून देऊ आपण. कोणत्या रिजन मध्ये आहे ही बकेट, AP साऊथ. गो अँड चेक. दिसतंय AP साऊथ 1, बट इथे पण चेक करून घ्या याच्यावर काय येतोय, AP साऊथ 1. व्हेरी गुड, सिंपल. इथे AP साऊथ 1 आपण टाकणार. दॅट्स इट, झालं. आता काय होईल, सर्वात आधी टेराफॉर्म काय चेक करणार, बॅकएंड चेक करणार. ठीक आहे. बॅकएंड चेक करणार. बॅकएंड मध्ये S3 दिसतोय त्याला, S3 मध्ये ही बकेट दिसणार. या बकेट कोणत्या रिजन मध्ये हे समजणार त्याला. आणि देन इथे जाऊन आपला जो हा TF स्टेट फाईल क्रिएट झालेला आहे, TF स्टेट फाईल याला स्टोअर करणार ऍज अ बॅकअप. क्लियर. ओके. सो नाउ what we are going to do, let's add it, git add, git push. रिसोर्सेस मध्ये जर एखादी बकेट क्रिएट करायची आहे तर रिसोर्सेस मध्ये तुम्हाला रिसोर्स आणि S3 AWS, याला कसं लिहितात, AWS अंडरस्कोर S3. आता हे कसं लिहायचं ते तुम्ही डॉक्युमेंटेशन वर बघून घ्या. ठीक आहे. आणि इथे रिसोर्स मध्ये असं म्हणजे आपण टाकली बकेट अशी क्रिएट करायची. हा, क्रिएट करता म्हणजे तुमची फाईल आहे ती तिथे सेव्ह करणार का. आता ते तर बघावं लागेल, कारण आधीच आपल्याकडे बकेट क्रिएटेड पाहिजे नॉर्मली. बट
जे क्रिएट होणार आहे त्यालाच कसं यूज करायचं ते पण सांगतो. ठीक आहे. बट फॉर बॅकएंड मध्ये जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते यूज करावं लागेल. ठीक आहे. जे बॅकएंड मध्ये अवेलेबल आहे तेच यूज करावं लागेल. तर AWS अंडरस्कोर S3 अँड देन इथे द्यावं लागेल माय S3 बकेट अशा पद्धतीने. देन इथे तुम्हाला नाव द्यावं लागेल नेम समथिंग. ठीक आहे. तर याचे रिसोर्सेस बघायचे AWS S3 चे अँड देन इथे जे काही व्हॅल्यूज पाहिजे S3 साठी त्या लिहायच्या. जसं बकेटचं नाव राईट. देन पब्लिक करायचं आहे त्याला प्रायव्हेटच ठेवायचं आहे. ACL लावायचं आहे की नाही लावायचं आहे. स्टॅटिक वेबसाईट मध्ये कन्वर्ट करायचं आहे की नाही करायचं आहे का. हा तर तो तुमच्यासाठी टास्क. समजलं. काय करू शकतो आपण S3 मध्ये रिसोर्स डिफाईन करताना काय काय लिहू शकतो ते समजलं. पर अगेन चेक पण करून घ्यायचे. कमिट जे तुम्ही मॅन्युअली केलं आहे ते सगळं तुम्हाला आता या कोड मध्ये लिहून काम करायचं आहे. अंडरस्टूड. बॅकएंड ऍडेड. सो बाकी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय आणि अदर थिंग्स यू हॅव टू परफॉर्म बाय युअर सेल्फ. ओरिजिन कारण AWS मध्ये हर एक गोष्ट आपण टेराफॉर्म थ्रू बघू शकत नाही. त्यासाठी आपल्याला 4 महिने लागतील. ठीक आहे. सो ज्या इम्पॉर्टंट थिंग्स आहे आपण ते डिस्कस करतोय आणि परफॉर्म प्रॅक्टिकल वगैरे करून बघायचं काम तुमचं. ओके. सो गिट पुल ओरिजिन मेन आलं. परफेक्ट. सो आता इथे अगेन आपल्याला टेराफॉर्म इनिट करणे आवश्यक आहे. काय करणे आवश्यक आहे. टेराफॉर्म इनिट करणे आवश्यक आहे. का. कारण आपण काय यूज केलंय बॅकएंड यूज केलाय. करेक्ट. टेराफॉर्म इनिट. आता तुम्ही चेक करा बॅकएंड इनिशियलाइज करतो तो तिथे स्टक होईल थोडा वेळ. ठीक आहे. तिथे तो चेक करणार. आता तो काय बोलतोय की पाथ. की पाथ आपण मेन्शन केलाय का. की पाथ म्हणजेच काय तर इथे बकेट मध्ये आल्यानंतर बकेट तर दिली बट जी फाईल आपण मूव्ह करतोय तिचं नाव काय ठेवायचं आहे. त्या फाईलचं नाव काय असलं पाहिजे. बकेट मध्ये फाईलचं नाव असलं पाहिजे की नाही. हा तर त्यासाठी काय द्यावं लागतं की. काय द्यावं लागेल की. आणि इथे आपल्याला काय नाव द्यायचं आहे TF स्टेट फाईलच द्यायचं ना. TF स्टेट असं लिहिलं तरी काही होईल नाही. TF स्टेट फाईल समथिंग लिहा नाव. बट आता इथे लिहिलं नाही आहे आपण तर तो टर्मिनल वर आपल्याला व्हॅल्यू मागतोय की काय नाव ठेवायचं आहे. कळलं. इन्फॉर्मेशन आली लक्षात. तर इथे आपण फाईल मध्ये लिहिणार. अदरवाईज आता याने काय मागितलंय आपल्याला व्हॅल्यू मागितली आहे इथे देणार. क्लिअर. ओके. सो इथे देऊ. तिथे समजलं तुम्हाला फाईल मध्ये ऍड कसं करणार. TF स्टेट फाईल. क्लिअर आहे. एंटर. एरर. आता एरर काय दिलंय यांनी. काय म्हटलंय अनेबल टू ऍक्सेस. का बरं अनेबल टू ऍक्सेस म्हटलं असेल. S3 चा त्याला ऍक्सेसच नाहीये ना. तर S3 मध्ये जाऊन बकेट मध्ये डाटा ठेवणार कसा सेव्ह कसा करणार. आता काय करावं लागेल बकेटचा ऍक्सेस द्यायचा आहे याला. कसं होईल ते पॉसिबल. रोल मध्ये आपण काय करणार S3 ऍड करणार. व्हेरी गुड. सो रोल मध्ये आपण S3 ऍड करणार. रोल मध्ये S3 ऍड करा. जो रोल आपण अटॅच केलेला आहे त्याला काय करणार अजून S3 ऍड करणार. ओके. सो रोल कोणता होता आपला तो EC2 टेराफॉर्म EC2 ऍक्सेस असं समथिंग.
this one, and just add one more permission here. Add permission, attach policy. Which policy we are going to attach? S3 full access. Perfect. Now add permission. Permission झाली आहे add. Now let's come back here and try to execute. Right? Terraform init. Now let's check initializing backend. नाव काय द्यायचं आहे ते देतोय, तर tf state. ठीक आहे, तर ही की कुठे द्यायची आहे आपल्याला? फाईल मध्ये पण द्यायची आहे. फाईल थ्रू दिली तर आपल्याला इथे द्यायची, एंट्री करायची गरज पडणार नाही. व्हेरी गुड. सो tf state entry. डू यू वॉन्ट टू कॉपी एक्झिस्टिंग स्टेट फाईल? एक्झिस्टिंग स्टेट फाईल आपल्याकडे आहे ना, एक्झिस्टिंग स्टेट फाईल. येस. So successfully configured the backend ES3, and Terraform will automatically use this backend unless the backend configuration changes. जोपर्यंत चेंज होईल, जेव्हा चेंज होईल तेव्हा चेंज होईल, तोपर्यंत तर हा S3 या बकेटला यूज करणार. आता बघा, फायनली समजलं तुम्हाला बॅकएंड काय यूज होतं. गुड. अँड इट्स स्टील युजिंग 6.37, म्हणजे त्याच्यात पण काही चेंजेस नाहीये. आता आपलं परफेक्ट झालेलं आहे. इकडे फक्त आपल्याला चेक करायचं आहे S3 मध्ये येऊन की ती बकेट मध्ये, त्या बकेट मध्ये डेटा आला आहे की नाही. स्टेट फाईल कळलं. त्याला बोललो आपण एक्झिस्टिंग जे आहे त्याला पण सेव्ह करून दे. ठीक आहे आदित्य, कार्तिक. ओके. तो चेक करा जरा, बकेट्स कुठे आहे आपल्या. बकेट्स लोड होत आहेत. हा, दिस वन. सी TF स्टेट आले. इथे तुम्ही बघू शकता TF स्टेट बकेटच्या आतमध्ये अवेलेबल आहे. आणि ह्या फाईलला तुम्ही ओपन करा. या फाईल मध्ये काय असेल? तोच डेटा असेल जो आता आपण कॅट करून बघितलेला होता. करेक्ट ना. हिअर ऑब्जेक्ट URL. अच्छा, आपण याला पब्लिक केलं नाहीये तर बघू शकणार का? नाही. व्हेरी गुड. समजलाय कन्सेप्ट? बॅकएंड कसं यूज करायचं ते समजलं. ओके. सो याच्या समोरचं आपण बघू नेक्स्ट त्याच्यात.